श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 13 श्री ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक 301 ते 600. मनोनियामी पनजय मोडे तै इंद्रिय आधींची उबडे सूत्रधारे विनसाई खडे वाओ जैसे उगमींची वाळुनी जाये ते बोधी कैचे वाहे जीव गेलिया आहे चेष्टा देही तैसे मन हे पांडवा मूळ या इंद्रिय भावा हे चिराहटे आघवा द्वारी इही परी जिये वेळी जैसे जे होनी आत असे बाहेरी ये तैसे व्यापार रूपे या लागी साचो कारे मनी अहिंसा थावे थोरे जैसी पिकली द्रुती आदरे बोभात निघे मनोनी इंद्रिये तेची संपदा वेचिता ही उदावादा अहिंसेचा धंदा करीते आहाते समुद्रे दाटे भरिते तै समुद्राची भरी तरी याते तैसे स्वसंपत्ते चित्ते इंद्रिया केले हे बहु असा पंडितू धरुणी बाळकाचा हातू वोळिली ही सुव्यक्तू आपणची तैसे दयालुत्व आपुले मने हाता पाया आणिले मग तेथे उपजविले अहिंसे ते या कारणे किरीटी इंद्रियांची या गोठी मनचियेची रहाटे रूप केले ऐसान मने देहे वाचा सर्व संन्यासू दंडांचा झाला ठाई जयाचा देखशील तो जाणवेल्हाळ ज्ञानाचे वेळाऊळ हे असो निखिळ ज्ञानची तो जे अहिंसा काने एकीजे ग्रंथादारे निरूपिजे ते पहावे ऐसे जय उपजे तै तो चिपाहावा ऐसे म्हणितले देवे ते बोले एके सांगावे परी फाकला हे उपसावावे तुम्ही मज म्हणाल इरवे चारी गुरु विसरे मागील मोहर धरू का वारे लगे पाखिरू गगनी भरे तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती फावलिया रसवृत्ती वाहविला मते आकळेना तरी तैसे नोभे अवधारा कारण असे विस्तारा ये रवी पद तरी अक्षरा तिहीचेचे अहिंसा म्हणता थोडी परी ते तैच होय उघडी जय लोटी जती कोडे मतांची या ये रवी प्राप्ते मतांतरे थांतवनी वांग भरे बोली जय लतैन सरे तुम्हा पासे रत्नपारखियांच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावे भिडगन जेवी कायसा वासु कापुरा मंद जेथ अवधारा पिठाचा विकरा तिये साते म्हणोनी इये सभे बोलकपणाचे नी कुक्षोभे लाग सरो न लभे बोलू प्रभू सामान्य आणि विशेषा सकळई कीजेल देखा तरी कानचे या मुखा कडे न्याल ना तुम्ही शंकेचे निगदळे जई शुद्ध प्रमेय मैळे तये मागुतिया पावली पळे अवधान देते का करुणी बाभोळीची बुंथी जळे जिये ठाती तयासी वास पाहते हंस काही का अभ्रा पैली कडे जय येत चांदीने कोडे तये चकोरे चांचुवडे उचलितना तैसे तुम्ही वास न पाहाल ग्रंथूने घावरी कोपाल जरी निर्विवाद न व्हाईल निरूपण न बुझाविता मते न फिटे आक्षेपाचे लागते ते व्याख्यान जे तुमते जोडोनिने दे आणि माझे तव आघवे ग्रंथन येण्याची भावे जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा येरवी तरी साचो कारे तुम्ही गीतार्थाचे सोयीरे जाणो निगीता एक सरे धरिली मी या जे आपुले सर्वस्व द्याल मग येते सोडवणी न्याल म्हणून ग्रंथू नव्हे बोल साचची हे का सर्वस्वाचा लोभू धरा वोलीचा अवेरू करा तरी गीते मज अवधारा एकची गती किंबहुना मज तुमची या कृपा काज ये लागी व्याज ग्रंथाचे केले तरी तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे मनोनिजी मतांगे बोलो गेलो
तव कथेसी पसरू जाहला श्लोकार्थू दुरी गेला की जो क्षमा येया बोला अपत्या मज आणि घासा आतील हरळू फेडिता लागे वेळू ते दूषण नव्हे खडळू सांडावा के का संवस चोरा चुकविता दिवस लागलिया माता कोपावे की जीविता जिताणे की जय परी यावरील हे नव्हे तुम्ही उपसाहिले तेची बरवे आता अवधारी जो देवे बोलिले ऐसे हे उन्मेख सुलोचना सावध होईल अर्जुना करू तुझ ज्ञाना ओळख हे आता तरी ज्ञान गाते येथे ओळख तू निरुते आक्रोशे विनजेते क्षमा असे अगाध सरोवरी कमळिनी जिया परी का सदैवाचिया घरी संपत्ती जैसे पार्था तेने पाडे क्षमा जयाते वाढे तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो तरीही पडी यंते लेने अंगी भावे जेने धरी जेते विसाहने सर्वची जया त्रिविध मुख आघवे उपद्रवांचे मेळावे वरी पडिलिया नव्हे वांकुडा जो अपेक्षित पावे ते जेने तोषे मानवे अनपेक्षिताही करवे मानुतोचे जो मानापमाना ते साहे सुख दुःख जेत सामाये निंदा स्तुती नोव्हे दुखंडू जो उन्हाळे निजो न तपे हिमवंती न कापे कायसे निहीन वासिपे पातले या स्वशिखरांचा भारू नेने जैसा मेरू की धरा यज्ञ सुकरू ओझेन म्हणे नाना चराचरी भूती दाटणी नव्हे क्षिती तैसा नाना द्वंद्वे प्राप्ते घामे जेना घेऊनी जळाचे लोट आलिया नदी नदांचे संघाट करी वाढ पोट समुद्र जेवे तैसे जयाचिया ठाई न साहने काहीची नाही आणि साह तू असे ऐसेही स्मरण नुरे शरीरा जे पातले ते करोनी घाली आपुले ते तसाह तेनी नवले घे पिजेना हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा जाणतेने महिमा ज्ञानासी गा तो पुरुषो पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परिस आर्जवा रूप करू तरी आर्जवते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे आवडे तयाही दोषे एकची पैगा का तोंड पाहुनी प्रकाशू न करी जेवी चंडासू जगा एकुची अवकाशू आकाश जैसे तैसे जयाचे मन माणूस प्रति आन आन नोव्हे आणि वर्तन ऐसे पैते जे जगेची सनोळख जगेसे जुनाट सोयरिक आप पर हे भाख जानने नाही भलते निसे मेळू पानिया ऐसा ढाळू कवने विखी आढळू नेघे चित्त वारियाची धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जया माये पुढे बाळका रिगता न पडे शंका तैसे मन देता लोका नालोची जो फाकलिया इंदिवरा परिवारू नाही धनुर्धरा तैसा कोण कोपरा नेनेची जो चोखाळपण रत्नांचे रत्नावरी किळेचे तैसे पुढा मन जयाचे करणे पाठी आलो चुजो नेने अनुभवची जो गावने धरी मोकली अंतःकरणे नवेची जया दिठी नोव्हे मिनधी बोलणे नाही संदिग्धी कवने सिहीन बुद्धे रहाटे जेना दहाही इंद्रिये प्रांजळे निष्प्रपंचे निर्मळे पाचही पालव मोकळे आठही पाहर अमृताची धार जैसे उजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हांचे तो पुरुष सुभटा आर्जवाचा अंगवटा जे जाणते तेची घरटा ज्ञाने केला आता ययावरी गुरुभक्तीची परी सांगोगा अवधारी चतुरनाथा आगवी याचिया दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करे जेवा शोचात तेही ते आचार्योपास्ती प्रकट जेईल तुझ प्रती बैसोदे एक पांते अवधानाचे
तरी सकळ जळ समृद्धी घेऊनी गंगा निघाली उद्दधी के श्रुते हे महापते पैठी जाहली नाना वेटाळुनी जीविते गुणागुण उखिते प्राणनाथा उचिते दिदले प्रिया तैसे सबाह्य आपुले जेने गुरुकुळी वोपिले आपण पे केले भक्तीचे घर गुरुगृह जये देशी तो देशूची वसे मानसे विरहिणी का जैसी वल्लभा ते ये कडोनी येतसे वारा देखोनी धावे समोरा आड पडे म्हणे घरा विजे की जो साचा प्रेमाचिया भुली तया दिशेसीची आवडे बोली जीओ थानपती करुणी घाले गुरुगृहे जो परिगुरु आज्ञा धरिले देह गावी असे एकले वासरुवा लाविले दावे जैसे म्हणे एकही हे बिरडे फिटेल काही तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमेष मानी ऐसे या गुरुग्रामींचे आले का स्वये गुरूंनीची धाडिले तरी गतायुष्या जोडले आयुष्य जैसे का सुखतया अंकुरा वरी पडलिया पियुषधारा नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा ना तरी रंके निदान देखिले का आंधळी या डोळे उघडले भनंगाची या अंगा आले इंद्रपद तैसा गुरुकुळाचे नावे महासुखे अति थोरावे जे कोडेही पोटाळावे आकाश का पै गुरुकुळी ऐसे आवडी जया देखसी जान ज्ञान तया पासे पायकी करे आणि अभ्यंतरी लियेकडे प्रेमाचे निपवाडे श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी हृदय शुद्धीची या आवारी आराधू तो ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारे आपण होय का चैतन्याची पोवळी माझी आनंदाची या राऊळी श्री गुरुलिंगा ढाळे ध्यानामृत उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका बरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञानदीपे ओवाळे निरंतर सामरस्याची रससोय अखंड अर्पितू जाय आपण भराडा होय गुरु तो लिंग ना तरी जीवाची सेजे गुरु कांतू करुणी भुंजे ऐसे प्रेमाचे निभोजे बुद्धी वाहे कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी की तया नाम करे क्षीराब्धी तेत ध्येय ध्यान बहु सुख तेची श्वेष तुळिका निर्दोख वरी जळ शयन देख भावे गुरु मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय गरुड होनिया उभा राहे आपणची नाभी आपण जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख एकादिये वेळे गुरुमाय करी भाव बळे मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी ना तरी गा किरीटी चैतन्य तरु तळवटी गुरु धेनु आपण पाठे वत्स होय गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी कोणे एके वेळी हेची भावी गुरुकृपामृताचे वडप आपण सेवा वृत्तीचे होय रूप ऐसे ऐसे संकल्प विये मन चक्षुपक्षेप विन पिलो होय आपण कैसे पै अपारनपन आवडीचे